सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ते काही दिवसात लागणार आहेत आणि यावरती बोलण्यासाठी सोलापूरकरांनी सोलापुरातील स्थानिक राजकीय नेते जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. काय नेमक्या सोलापूरकरांच्या समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. आपण एक सोलापूरकर आहेत. काय नेमक्या सोलापूरच्या समस्या आहेत आणि काय व्हायला पाहिजे? बिराप बंडर होतो. सोलापूरचं म्हणजे हदवाड भागामध्ये जे ड्रेनेज लाईनचं काम झालेलं नाही, त्यामुळे पावसाचं पाणी येते ते आणि काही भागात ड्रेनेजचं काम झालं आहे ते जॉईंट नसल्यामुळं घरामध्ये पाणी गेले आणि त्याच्यामुळं लोकांचे नुकसान झाले. त्यामुळं ड्रेनेजचं लाईनचं काम झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट रस्त्याचं काम झालं पाहिजे आणि लाईटीची समस्या भरपूर आहे तिथं त्या भागामध्ये आणि आरोग्य केंद्र तिथं नाही आहे आणि त्याची व्यवस्था झाली पाहिजे. आपल्यासोबत अजूनही काय सोलापूरकर आहेत. काय नेमक्या सोलापूरच्या समस्या आहेत, काय व्हायला पाहिजे? सोलापुरात मुळात मूलभूत गरजा अद्यापही पूर्ण झाल्या नाहीत. येथील रस्ते असतील, येथील ड्रेनेजचा विषय असेल, येथील सार्वजनिक स्वच्छता असेल, येथील मुतारे असतील, शौचालय असतील, याची अद्यापही स्वच्छता नाही. मुळात महापालिकेला जबाबदारी माहीत नाही. येथील स्थानिक नेत्यांना त्यांची जबाबदारी काय आहे हे सुद्धा माहीत नाही. यामुळे हे जगातील सर्वात मोठे खेडे सोलापूर शहर बनले आहे. येथील स्थानिक राजकारणी आणि महापालिका आयुक्तांनी याच्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेतला पाहिजे, जेणेकरून लोकांच्या आरोग्याशी खेळलं गेलं नाही पाहिजे. येथील पाणी व्यवस्था असेल, येथील आरोग्य व्यवस्था असेल, अत्यंत ढिसाळ कारभार आहे यांचा. यामुळे येथील लोकांना या समस्याशी तोंड द्यावे लागत आहे. अक्षरशः लोकांना उघड्यावरती लघुशंका करण्याची वेळ आली आहे. परंतु येथील नालायक राजकारणी असतील किंवा येथील महापालिका आयुक्त असेल, यांना काडीची अक्कल नसल्यामुळे हे केवळ या लोकांची दिशाभूल करून मतं मिळवणे आणि आपली पोस्टरबाजी करणे यामध्येच ते दंग आहेत. यामुळे येथील स्थानिक लोकांना मोठा प्रश्न आणि येथील जे आरोग्य व्यवस्था असेल किंवा अन्य कोणतेही प्रश्न असतील सोडवण्यात येथील महापालिका आणि इतर राजकीय नेते अपयशी ठरलेले आहेत. आपल्यासोबत अजूनही काय सोलापूरकर आहेत. तुम्ही कुठं राहता आणि तिथल्या काय समस्या आहेत नेमक्या? मी केगाव येथे राहतो. प्रभाग क्रमांक 5 हे माझं वार्ड येते. तिथे आरोग्य केंद्र अद्याप अजूनही चालू नाही. 1992 ते 2025 सोलापूर महानगरपालिकेत हद्दवाढ झालेलं आहे. तर सोलापूर महानगरपालिकेत हद्दवाढ झाली तर आरोग्य केंद्र का चालू झालं नाही? तर ती मुतारी केली. आरोग्य केंद्र अक्षरशः मुतारी केलेली आहे. माझ्याकडे फोटो आहे, तुम्हाला दाखवू शकतो. मी वेळच्या वेळी त्यांना निवेदन देऊन आयुक्त साहेबांना ते निवेदन पण आहे माझ्यापाशी, ते देऊन पण त्यांनी केलं नाही. आणि आता आरोग्य केंद्र चालू केलं आहे पण ते वॉशरूमला जाण्यासाठी तिथल्या लोकांना नाही आहे. वॉशरूम करायचं कुठं? तर मी विचारलं गेल्यास तिथले लोक काय म्हणतात, तुमच्या गावकरी करू देत नाही. आणि मग सत्य म्हणजे प्रशासन तुम्ही आहे का कोण आहे? झोपडपट्टी एरियात आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे का हे करणं महत्त्वाचं आहे, अतिक्रमण करणं काय महत्त्वाचं आहे तुमच्या दृष्टिकोनातनं? तर आरोग्य केंद्र, आरोग्य केंद्रासाठी शौचालय पाहिजे ना साहेब. ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला लागते. तर नाही घेतली तर मी उपोषण करेन. आपल्यासोबत राजकीय नेते आहेत, त्यांच्या काय भूमिका आहेत येणाऱ्या निवडणुकीत आपण पाहत. कशा पद्धतीने आपण युती म्हणून निवडणुकीत उतरणार आहात का कशा पद्धतीचं आपलं असतं? सोलापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत. सोलापूर महानगरपालिकेच्या 2017पासून खूप सावळा गोंधळ चालू आहे. सत्ताधारी भाजप पक्ष 2017पासून इथे सत्तेवर आहे. आता प्रशासक म्हणून सुद्धा जरी अधिकारी असले 3 वर्ष तरी भाजपचे आमदार आणि पालकमंत्री हेच हे प्रशासन चालवतात. यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून स्मार्ट सिटीमध्ये फार मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. दुहेरी पाईपलाईनमध्ये फार मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. सोलापूरकर टॅक्स पे रेग्युलर करतात, पण त्यांना जे साध्या सोयीसुविधा द्यायच्या आहेत ते सुद्धा महापालिका देऊ शकत नाही. 7 दिवसाआड पाणी येतं, पिण्याचं पाणी येतं. ही फार मोठी गंभीर समस्या आहे. त्यानंतर रस्त्याचे लाईटचं एवढे क्षुल्लक गोष्टीसुद्धा सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून होताना दिसत नाहीत. त्यामुळं नागरिकांचे हाल फार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. त्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढणार आहोत आणि यामध्ये निश्चितच नागरिक हे आमच्या बाजूने राहतील. त्यांनी 7-8 वर्ष झालं हा सावळा गोंधळ महापालिकेचा बघितलेला आहे. त्यामुळं आमचा विजय निश्चित होईल. आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. भाऊ, आपण अनेक आंदोलनं जी आहेत ती केली महापालिकेच्या विरोधात. काय नेमक्या समस्या आहेत आणि निवडणुकीची काय भूमिका असणार? येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमची महाविकास आघाडीची आमची युती होणार आहे. परंतु संपूर्ण अधिकार उद्धवसाहेबांना आहे. गेल्या अनेक अर्धा वर्षामध्ये महापालिकेच्या ज्या समस्या संदर्भात जे जनतेला समस्या भेडसावत आहेत त्याच्या विरोधात आम्ही अनेक आंदोलन केले. 2च दिवसाखाली बघितला
तिथला अधिकाऱ्याच्या संघांमध्ये त्यांनी बस स्टॉप काढून टाकलेला आहे. जिथं तुम्ही विमानतळ चालू करता तिथं एकही बस नाही त्या सोलापूर शहरामध्ये. नरेंद्र मोदी असू द्या, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, ना खाऊंगा ना खाणे दूंगामध्ये संपूर्ण शहरामध्ये मटका जुगार अड्डेवाले डान्सबारवाले तर तिथं नांगानाच चालू आहे. कुठे आहेत गृहमंत्री, कुठे आहेत मुख्यमंत्री? ह्या स्मार्ट सिटीमध्ये आपण या परिसरात स्मार्ट सिटीतून कामं झालीत, करोडोची कामं झालेली आहेत डेंगळे पाटीलच्या माध्यमातून. त्यांच्यावर अनेक इन्क्वायऱ्या सगळे पक्षाच्या लोकांनी आंदोलन केलं. प्रचंड यामध्ये गेल्या आता पावसाळ्यामध्ये होम मैदानावरती बास्केटबॉलमधून पूर्ण स्विमिंग टँक झालं होतं. एवढं पाणी साठलेलं म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये गुजरात्यांना आणून गुजरात्यांनी पैसे लुटले. या महापालिकेचे हजारो कोटी आले. इथले कामगारसुद्धा गुजरातमधून आले. मग या महापालिकेमध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे नागरिक आहे की नाही, महाराष्ट्राचे कॉन्ट्रॅक्टर आहेत की नाही असा प्रसंग आहे. नवी पेठ राहू द्या, बाजारपेठ राहू द्या, सराफ कट्टा राहू द्या, इथून मुताऱ्या पाडून नगरसेवकांनी त्यावेळेच्या नगरसेवकांनी स्वतःची दुकानं थाटलेले आहेत. म्हणजे तुम्ही महापालिका आयुक्त कुठेही फिरत नसून आदिला नदीच्या संदर्भामध्ये तिथं बाहेरून आलेल्या डेव्हलपर 2 नंबर धंदेवाले पैसे घातलेले आहेत. तिथं नदीसुद्धा गायब केलेल्या आहे. तक्रारी केल्या परंतु महापालिका आयुक्तांनी धमकी देऊन ते उलट बिल्डराकडनं पैसे घेऊन परत पूर्ववत करण्याचं काम चालू आहे. 54 मीटर रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून बंद होतं, पण आता उद्या चालू होणार आहे. परंतु राहणाऱ्या रहिवाशांना पर्यायी रस्ता न देता तुम्ही जर तिथं रस्ता चालू करत असाल तर आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व त्या भागातील नागरिकांच्या वतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं मोठं आंदोलन उभारू. आणि तुम्ही येऊन तिथं बघा, सगळ्या बिल्डरांनी पर्यायी रस्त्याचं त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे. अतिक्रमण काढणं गरजेचं आहे. आता मारे चौकातला पूल पाडणार आहेत. संपूर्ण अर्धा रस्ता बंद होणार आहे पूर्ण सोलापूर शहरातला. उद्या गड्डा सिद्धेश्वर महाराज गड्डा यात्रा महिनाभर चालते पूर्ण जानेवारीमध्ये. म्हणजे हा भाग सगळा सोलापूर ठप्प होणार आहे. सोलापूरच्या नागरिकांना धुळीमधून जावं लागणार आहे. अनेक रोगांना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे निष्क्रिय महापालिकेच्या विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आमची एकजूट होऊन आम्ही आमचं पॅनल तयार करून या महापालिकेवर भगवा पडतो. अजूनही काय आपल्यासोबत राजकीय नेते आहेत, काय सांगाल? राष्ट्रवादी अजित पवार गटाची महानगरपालिका निवडणुकीत काय भूमिका असते? आम्ही तर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्क मंत्री सन्माननीय अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून आम्ही नारा दिलेला आहे की आम्ही वेगळी भूमिका घेतलेली आहे. आम्ही काय ह्या ठिकाणी महायुतीचा धर्म ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये नसणार आहे. आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये सोलापूर महानगरपालिकेचा महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यासाठी एक सक्षम व्हिजन आम्ही डोळ्यासमोर ठेवून आणि जनतेचे मन जिंकण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या सोलापूर शहराचा खऱ्या अर्थाने विकास होणं गरजेचं आहे. तो विकास फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये होऊ शकतो हे देखील आम्हाला विश्वास आहे. जनतेला देखील तसाच विश्वास आहे. म्हणून ह्या सोलापूर शहरामध्ये असलेले जे काही उड्डाणपुलाचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, दिवाबत्तीचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, हॉस्पिटलचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, ह्या सगळ्या बाबतीमध्ये एक विकासाचा एक आराखडा तयार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या सोलापूर शहराच्या महानगरपालिकेच्या आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे, करून या सोलापूरचा विकास सार्थ करून या जनतेचा विश्वास हाच आमचा एकमेव ध्यास, अशा पद्धतीचं एक व्हिजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही एक चांगल्या पद्धतीचं काम या सोलापूर महानगरपालिकेमध्ये करणार आहोत. आणि ह्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर बसल्याशिवाय आम्ही स्वस्थ राहणार नाही. आपल्यासोबत मनसेचेही नेते आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये ते जाणार आहेत का नाही जाणार यावरती आपण बोलणार आहोत. काय भूमिका असणार आहे मनसेची महाविकास आघाडीसोबत जाणार? सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि या महाराष्ट्रावर जे सत्ताधाऱ्यांचं जे षंड सत्ताधारी जे EVMच्या माध्यमातून वोट चोरीच्या माध्यमातून सत्ता हस्तगत केली, यांना कुठंतरी छेद देण्यासाठी आणि या महाराष्ट्रातील जी काही राजकारणाचा जो चिखल झालेला आहे, या राजकारणातील जी काही आमदार लोकप्रतिनिधी जी काही लोक आहेत यांना जी मुजुरी आलेली आहे, यांना स्वतःसारखं सरळ करण्यासाठी ही दोघं भाऊ गेले 20 वर्ष झालं, 20 वर्षानंतर आज एकत्र आलेले आहेत. आमची महाराष्ट्राच्या भल्यासाठी, सोलापूरच्या भल्यासाठी, सोलापूरच्या विकासासाठी आम्ही केव्हाही जर महाविकास आघाडीने आम्हाला बोलवलं तर आम्ही त्यांना आम्ही कधीच नाही म्हणणार नाही, कारण साहेबांनी सांगितलेलं आहे विकासाच्या आड कधी यायचं नाही. मुळात विषय असा झालेला आहे
की ह्या महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी सत्ताधारी भारतीय जनता पार्टी सत्तेत यायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर, हरित सोलापूर. आता काय झालेलं आहे, भ्रष्ट सोलापूर, भकास सोलापूर आणि मागासलेला सोलापूर आणि म्हाताऱ्याचं सोलापूर असं यांनी करून ठेवलेलं आहे. या सोलापूर शहरातले उद्योगधंदे गेलेले आहेत. आज पुण्याला, मुंबईला, बेंगलोरला युवक चाललेला आहे. IT पार्कचं नुसतं गाजर दाखवलेलं आहे. हे जे काही ह्यांनी आता सत्ताधारी जे म्हणतात ना आमचं विजन आहे किंवा आमचं हे आहे, यांचं काही विजन नाही आहे. या जगामध्ये सर्वात लक्षात घ्या, ज्या जगामध्ये सर्वात महाग जर काय असेल तर तो विजन आहे, विचार आहे. आणि हा विचार सन्माननीय राजसाहेबापाशी आहे. राजसाहेब ठाकरे यांनी 2014ला आपल्याला आठवत का नाही माहिती की महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट काढली होती. या महाराष्ट्रातला शेतकरी असू दे, ट्रॅक्टरवर जीन पॅन्ट टी शर्ट घालणारा पाहिजे होता. हा सोलापुरातला म्हणजे महाराष्ट्रातला युवक तरुणाला रोजगार पाहिजे होता. आमची भूमिका काय, 80% समाजकारण, 20% राजकारण आहे. महाविकास आघाडीला आम्ही जाणार आहोत कारण या सोलापुरातली जे सत्ताधारी आहेत ना खूप माजलेले आहेत. नुसतं पाकिट संस्कृती, टेंडर काढणे, एक कामाची 2-2 टेंडर काढणे, टक्केवारी वाटून घेणे. तुझ्या माझ्या गळ्यात गुंफूया नुसतं विकासाच्या माळा म्हणतात त्यांचं नाही. आपल्या पोट भरण्यासाठी ही जी लोकप्रतिनिधी आज तागायत काम केलेलं आहे, यांना जर खीळ घालत असेल, या भारतीय जनता पार्टीचे जे मुजोर नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, यांना जर चाप बसवायचा असेल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून यांना सामोरं गेलं पाहिजे. हे जे भूत आहे, ह्या भूताला बसवण्यासाठी एवढा मोठा राक्षस झालेला आहे. यांना एवढी मुजुरी आहे तुम्हाला माहीत नाही. तुम्ही जावा, लोकप्रतिनिधीला विचारा. अधिकाऱ्यांनी त्यांचं ताळमेळ असल्यामुळे जनतेला त्यांनी गृहीत धरलेले आहेत. आणि हे होऊ नये आणि सोलापूरचा विकास होण्यासाठी कधीही मनसे ही महाविकास आघाडीत येण्यास तयार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सोलापूरकरांनी जे आहे ते आपल्या समस्याचा पाडा वाचला आणि त्याचबरोबर राजकीय जे स्थानिक नेते आहेत त्यांनी देखील आपली भूमिका जी आहे ते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर जे आहे ते या ठिकाणी केलेली आहे. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.